नमस्कार, मी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचा उच्च व तंत्र शिक्षा मंत्री। महाराष्ट्र शासन सातत्याने हा प्रयत्न करते आहे की महाविद्यालयामध्ये शिकणारी विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या वाढावी। ती वाढण्यासाठी जसं कॉलेज चांगलं पाहिजे, प्राध्यापक चांगले पाहिजेत, तसंच वेगवेगळ्या सुविधा त्यांना अधिकाधिक कशा देतील असाही विचार शासनाने केला पाहिजे। आता मी आपल्यासमोर अशी एक योजना मांडतो आहे की ज्या योजनेचा तुम्ही कधी विचारही केला नाही। केवळ 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांनी वर्षाला 20 रुपये भरले, वर्षाला 20 रुपये, जे दिवसाला किती हे काढताच येऊ शकत नाही, तर 1 लाखाचं विमा कवच तुम्हाला मिळतं की ज्यात तुमच्या आईवडिलांचं काही झालं, ॲक्सिडेंट झाला, तर त्यांना हॉस्पिटलायझेशनचे म्हणजे उपचाराचे 50,000 तर मिळतीलच, पण दुर्दैवाने होऊ नये पण झाली डेथ तर त्यांना 1 लाख मिळतील। विद्यार्थ्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा काही त्याच्या बाबतीमध्ये दुर्घटना घडली तर त्यालाही 50,000चं औषधोपचारासाठी मिळतील, आणि होऊ नये पण झाली डेथ तर पालकांना 20,000 मिळतील। 20 रुपयामध्ये 1 लाख आणि 62 रुपयामध्ये 5 लाख। या 62 रुपयाचा सुद्धा पर डे आपल्याला काढता येत नाही, इतकी स्मॉल अमाऊंट ही आहे। तशी एक खूप अभिनव योजना आपण आणली आहे। याची अधिक माहिती घ्यायची असेल, कधी अपुऱ्या माहितीच्या आधारे काही करायचं नसतं, तर ह्या योजनेला आम्ही स्वामी विवेकानंद सुरक्षा योजना म्हटली आहे। या स्वामी विवेकानंद सुरक्षा योजनेची जी साईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही डिटेल्स घेऊ शकता। त्याचा एक टोल फ्री नंबर आहे, त्या नंबरवर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। याच्यामध्ये ऑप्शन न ठेवता आपलं आणि आपल्या पालकांचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी योजना असल्यामुळे आपण तातडीने महाविद्यालयाकडे आम्हाला या योजनेत सहभागी व्हायचं आहे असा आग्रह धरला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।